समीर पाटील, दलविंदर सिंग आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आता केला जाईल. समीर पाटील सर, ही स्पर्धा आता 9व्या पर्वामध्ये आलेली आहे. प्रत्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट कसं होईल, आपल्या या स्थानिक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म कसा या ठिकाणी देण्यात येईल त्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आता सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान होतो आहे समीर पाटीलला. थँक्यू सो मच. संतोष आणि प्रमोद यांचा आवाज पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाकडे ऐकणार आहोत. जाऊया समालोचन कक्षाकडे. ओव्हर टू कंबॉक्स, ओव्हर टू प्रमोद. थँक्यू व्हेरी मच. प्रशांत सरांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत संतोष चव्हाण यांना आपण ऐकणार आहोत. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना ओंकार त्रिमुखे यावेळेला आपण पाहू शकता त्यांचे गुणलेखक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 0. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ही खासियत आहे गुलजार या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा, बरोबर लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय. जागेवरून खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉल. सर बॅटचा वापर केलाय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1. 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समोर संतोष, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. हा, थँक्यू सर. अतिशय चांगली मात्र यावेळेला आउटफील्ड आपण पाहतायत. खूप मेहनत घ्यावी लागते या मैदानाला आणि खऱ्या अर्थानं आयोजकांना जेवढं कौतुक करावं त्यांचं कमी आहे. राऊंड द विकेटने ऑन साईडला खूप चांगला फटका, पुलचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर दूर आहेत, पुढे सरसावतील तत्पूर्वी चेंडूची फेक होईल. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका साईडला जर आपण पाहिले तर अझरुद्दीन अँड तबारक खान यांना आपण पाहतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. गुलजार काय स्टार्ट दिले आतापर्यंत गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल घेऊन राऊंड द विकेटने यावेळेला ऑन साईडला अझरुद्दीनच्या बॅटमधून चांगला फटका तर आहे, परंतु यावेळेला सेफ हँड. सेकंड विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद गॉन. षटकाच्या समाप्ती अखेरीस बघा चांगल्या प्रकारचा स्टार्ट मिळाला आहे. फैजाने सांगितलं होतं की टॉस जिंकून आम्हाला फिल्डिंग करायची. दादा देखील अपेक्षा करतो बॅटिंग करायची होती. बॅटिंग त्यांना मिळाली, पण आता सध्यापर्यंत तर बॅटिंग चांगल्या प्रकारची झाली नाहीये. 2 विकेट्स पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गमावल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये भन्नाट वेगाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी गुलजार अहमद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक ते देखील तितकंच फार महत्त्वाचं असेल. ते टाकण्याकरता आणि बॉलिंग मार्कवरती स्वतः संघाचा कॅप्टन फैजान मंसूरी आलाय. त्याच्या विपक्षामध्ये तबारक खान ऑन स्ट्राईक असेल. 2 विकेट्स गमावल्यात पठाण वॉरियर्स संघाने. फैजान बॉलिंग मार्कवरती. फैजानचा पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंचांच्या दिशेने वळतायत. वाईड करार करतात. एक्स्ट्रा बॉल त्यांना पाहायला मिळाला आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक वाढला आणि जाऊन पोहोचले टोटली
4 4च्या आकड्यावरती. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा फैजान. यावेळेस पाय चालत नाहीयेत. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन चांगल्या प्रकारे आतापर्यंत फैजानने पकडली गेली आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. विचार देखील त्याने चांगल्या प्रकारचे केलेत आणि टायमिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. वेळ फार महत्त्वाची आपल्याकरता. ओव्हरचा पुढील बॉल तबारक करता. यावेळेस फुल टॉस बॉल मिळाला. आणखी एकदा फायदा नाही घेऊ शकले फैजान मंसूरी. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. कुठली हात खोलण्याची संधी मिळाली नाहीये कारण की त्याच्या पाठीमागे कारण राहिले. पहिल्या षटकामध्ये गुलजार अहमदची चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि जो स्टार्ट मिळाला त्याला पुढे कन्वर्ट देखील केलंय फैजानने. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. चांगली फिल्डिंग. ह्या वेळेला विकेट मिळण्याची दाट शक्यता होती परंतु नेम चुकतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. विलास राजभर अर्थातच डीके अँड सद्दाम खान एवन जोडी आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. मात्र संतोष ज्या पद्धतीने तबारक आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळतो, जे प्रॉपरली त्याचे क्रिकेटिंग शॉट आहेत ते पाहायला मिळत नाही आहेत. यस लेग बाईट्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. स्टार्ट अगदी यावेळेला नेत्रदीपक झालेलं नाहीये. टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करायचंय. ओव्हरचा पुढील बॉल सलाउद्दीन खान करता. यावेळेस डिफेन्स सन्मान दिलाय. सलाउद्दीन खान चांगल्या प्रकारे ओळखतात की विकेट पॉवर प्लेमध्ये आम्ही गमावलं तर त्या अनुषंगाने माझी विकेट फार महत्त्वाची असेल आणि मला जिम्मेदारी घेऊन इथून धावा बनवाव्या लागतील माझ्या संघाकरता. जबाबदारी स्वीकारावी लागते. ती घराची जबाबदारी असो, मैदानाची जबाबदारी, संघाची जबाबदारी, ही तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागते. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह यावेळेला क्लास पाहायला मिळाला होता परंतु तेवढीच मात्र सुंदर फिल्डिंग विजय बनकर. हा खेळाडू नेहमीच तेजल 11 किंवा सारंग 11 जेव्हा एक फॉर्मॅट असतो तेव्हा 12th मॅन म्हणून ज्याची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, परंतु आज तो स्वतः ऑनफिल्ड आहे आणि चांगली फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना कदाचित तेजल 11 या टीमला सुद्धा त्यांनी सांगितलं असेल मला सुद्धा 11 मध्ये घ्या, माझी फिल्डिंग अप्रतिम आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6. असं निश्चित स्वरूपामध्ये विजय बनकर यांना जर बघितलं तर मला एक लॉयल्टी आठवते. भलेही वालीव संघामध्ये 11 मध्ये जागा नाही मिळाली तरी देखील समर्थन करण्याकरता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या बरोबरीने असतो आणि कित्येक स्पर्धांमध्ये आपण विजयला बघितलंय. भले पडद्याच्या बाहेर राहिलाय पण तो देखील एक प्रमुख हिस्सा राहिलाय वालीव संघाचा. डेफिनेटली. आज पंच आपण पाहतात खूप चांगली टी शर्टची क्वालिटी सांबरे ब्रदर्सच्या माध्यमातून. मग त्या अंपायर्ससाठी टी शर्ट्स असो, पूर्ण हे आपण खेळाडूंसाठी आपण पाहू शकतायत. मंडप डेकोरेटर्स यांच्यासाठी सुद्धा मात्र टी शर्टची व्यवस्था केलेली आहे. क्या बात आहे निलेश सांबरे. ग्राउंड स्टाफला सुद्धा मात्र टी शर्ट दिलेले आहेत. एवढं मोठं मन खरोखरच निलेश सांबरे, हॅट्स ऑफ. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सलाउद्दीनच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. गुलजार पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचंच ते यावेळेला आपण पाहू शकता. ते षटक पाहून पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी मार्कवर आणलंय. निलेश सांबरे यांना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. काय मोठं टार्गेट सेट केलं जाईल. 6 षटकांमध्ये तुमची कसोटी लागते. चला घाई करा, वेळ दौडू नका. प्रत्येक बॉलला जर 5 मिनिटे घालवली तर आज फक्त 6च मॅच होतील. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता. अचानक बाउन्स यावेळेला आपण पाहतायत. कारण जेव्हा गुडलेन स्पॉटवरून जेव्हा बॉल टॉस होतो ना, बाउन्स होतो, त्यावेळेला पंच काहीच करू शकणार नाही. तो नॅचरल बाउन्स म्हणून ओळखला जातो आणि तेच केलं. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलं आम्ही काहीच करू शकणार नाही. हा नॅचरल बाउन्स होता. फुलटॉस बॉल ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑन दी अप खेळलं गेलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते पठाण वॉरियर्स या टीमची 8 या धावसंख्येवर.
चांगली रणनीती आतापर्यंत संतोष आखली गेले. गोलंदाजांची आतापर्यंत गोलंदाजांमध्ये सुद्धा भागीदारी व्हायला हवी आणि ती भागीदारी आतापर्यंत केली गेली. यस डेफिनेटली गुलजार आणि त्याच्यानंतर फैजान जी पार्टनरशिप पाहिजे ती आतापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे बनवली आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळला, मिस टाइम स्ट्रोक. आणखी एकदा त्याच दोन खेळाडूं दरम्यान आपण ही पार्टनरशिप बघणार. गुलजारने बॉल टाकला आणि फैजानने बॉल हा कॅच केलाय. विकेट, सर्वात मोठी विकेट या पहिल्या इनिंग मधील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर थांबली गेले. चांगली गोलंदाजी गुलजारच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. चांगली फिल्डिंगचा दर्जा फैजान मंसूरीला आपण पाहू शकतायत. हे मैदान त्याच्यासाठी खूप लक फॅक्टर आणि अविस्मरणीय राहील, कारण 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया फैजान मंसूरीने आपण पाहिलं तर या 2 वर्षांच्या पलीकडे केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, गणेश भाताडे. त्यावेळेला ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली गेले. टॅलेंट आहे या खेळाडूकडे, भरपूर वर्षांचा अनुभव. आणि डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल वळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर डबल फिगरमध्ये दुहेरी आकड्यामध्ये पोहोचले गेले. आत्ता कुठेतरी मात्र 10 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेली गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून. सातत्य दर्शवलंय दोन्हीही गोलंदाजांनी. गुलजार एका साईडला, दुसरं षटक आहे त्याचं इंडिव्हिज्युअल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु 2 धावा मिळतील या बॉलवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. प्रथम बॅटिंग करत असताना पठाण वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. घेऊया एक आपण छोटासा ब्रेक. तत्पूर्वी चर्चा जारी राहील. तत्पूर्वी घेऊया आपण छोटासा हलकासा ब्रेक. थँक्यू. रवी बनकर यांचे ते आगमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत असेल. वेलकम रवी. आमचे क्लासमेट देखील आहेत त्यांनी तसेच सर आपण बघितलं तर WPL सीझन फर्स्ट मधील जो संघ जिंकला होता त्या संघाचे ओनर देखील राहिलेत. रवी वेलकम. पुन्हा आपलं सहर्ष स्वागत असेल. यानंतर होणारा सामना सारंग सुपर किंग्स वर्सेस ऋतिका स्ट्रायकर्स. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन 3 षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. हा पहिला कॉल असेल तुम्हाला. नाही आहे इथे तुम्हाला आता मात्र कुठेतरी गेअर टाकावं लागेल. तबारक या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. क्या बात आहे. एकाच टीममध्ये त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला क्लीन बोल्ड. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज तबारक खानला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इक्रमुद्दीन खान आपल्याला पाहायला मिळतोय. सलाउद्दीन यांचे बंधू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर स्थिर राहिले फक्त आणि फक्त 12 रन्स. सूर्यकांत पवार साहेब पुन्हा एकदा मात्र व्यासपीठाच्या दिशेने येत असताना समीरजी पाटील आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत दलविंदर रईस साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बातचीत करत असताना राहुलजी घरत साहेब यांच्या बरोबरीने आज 3 खेळाडू मात्र एकत्रित खेळताना पाहायला मिळतील. धीरज झा, तानाजी धायगुडे, कमलेश गुप्ता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. वालीव प्रीमियर लीगचं सीझन 9 अव्याहतपणे आणि अविरतपणे ही स्पर्धा मात्र सुरू आहे. काही स्पर्धा संतोष येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु कितीही समस्या कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा आम्ही शांत चित्तेने वालीव प्रीमियर लीग करणार. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मेल स्टेअर केला होता या बॉलला. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर.
14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ही स्पर्धा नाही आहे तर ग्रामीण क्रिकेटला मिळालेलं एक हक्काचं व्यासपीठ आहे. डेफिनेटली. आणि वाली विभागामधून जे नवीन चेहरे आपण बघितले ते WPLच्या प्लॅटफॉर्मवरून आलेत. त्यापैकी कित्येक खेळाडू आपण असे बघितले असतील. आणि त्याचं पूर्णपणे क्रेडिट बघितलं तर तेजरील वालिव आणि तसेच राहुल दादा घरात यांना, कारण की त्याच्या माध्यमातून वारंवार आपण चांगल्या स्पर्धा बघितल्यात. नो बॉलचा इशारा दिला गेला आणि बॉल डिक्लेरेशन झोन घोषणांकित क्षेत्रामध्ये गेलाय. भीमर होता हा बॉल आणि त्यामुळे विरल नायर सरांनी हात खुले केले आणि आशुतोष व्यवहारे सर मेन पंच यावेळेला डिसिजन देत असताना नो बॉल +2. 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. सोनूदादा यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी तुम्हाला 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आतापर्यंत 2 असे प्रेक्षक आहेत त्यांनी झेल टिपलेले आहेत. ही सुद्धा सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा नाश्ता भाडं यावेळेला जरूर आपण पाहतायत सोडवलं गेलं सोनूदादा यांच्या माध्यमातून. फ्रीचा सिग्नल मिळालाय. फ्री लायसन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा राऊंड द विकेटने. यावेळेला लो फुलटॉस बॉल होता. फ्रीचा बॉल फैजान मंसुरी बॉलला कॅरी करतायत परंतु एकच धाव मिळेल इक्रामुद्दीन यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 18चा आकडा रोको. खऱ्या अर्थानं रोहित शर्मा आणि विराट कोहली 2026 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. 18 मॅचेस पूर्ण 2026 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. ही सुद्धा पर्वणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना असेलच. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट दर्शवत असताना गणेश भाताडेच्या बॅटमधून 1 रन तर मिळेल. दुसरी रन सुद्धा पूर्ण झाले. 2 धावेवर सॅटिस्फाईड राहत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही आहे. या दुहेरीने संघाची धावसंख्या पठाण वॉरियर्स या टीमची जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. संतोष, सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळतं की स्कोर कार्डवर परिणाम पाहायला मिळतो की नाजूक स्थितीमध्ये आहे. निश्चित स्वरूपामध्ये गणेशला माहिती की जोपर्यंत मी विकेटवरती आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये किमान मी 40 धावा देखील बनवू शकतो त्या अंदाजामध्ये आतापर्यंत त्यांनी बॅटिंग देखील केली आहे. संयमच्या समय त्यांनी बॅटिंग केली आहे आणि त्याला देखील चांगल्या प्रकारचं उत्तर गोलंदाजी साईड टीमकडून देखील मिळालं आहे. शेवटचा बॉल चांगल्या प्रकारचा लुकमान यांनी डिलिव्हर केला. षटकाची होती समाप्त. त्यांनी धाव फलक जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती. सर आता इथून पुढे बघा येणार जे 2 ओव्हरच्या शिल्लक आहे 2 ओव्हर्समध्ये किती धावा बनल्या जातील. 2 ओव्हरमध्ये मॅक्झिमम 30, 35, 40 धावा यायला हव्यात कारण 6 षटकांचे सामने आहेत. तुम्हाला 60+ जर धावा असतील तर तुम्हाला गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. आपण पाहिले 100 धावासुद्धा चेस झालेल्या आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. वेळ दौडू नका. दंताराजा खार्डी 3 बॉलमध्ये 20 रन. जबरदस्त नो बॉल आला आणि त्यानंतर षटकार. अप्रतिम बॅटिंग. रोहित वैतीच्या बॅटमधून मात्र त्या धावा आल्या होत्या. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 20 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व तर दिलंय परंतु मोठे फटके काही आलेले नाही आहेत. इंटरव्हेल विकेट. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार जरूर केला गेलाय परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होईल का. व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल. काय झेल टिपलाय. हे मेरे बायत का खेल है. मलिक बाईक यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. व्हॉट अ कॅच बाय मलिक. सूप ऑफ कॅच. कदाचित हा झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट होईल का. हा 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आज मलिक यांच्या स्टेटसला हा झेल राहील. काय जबरदस्त झेल टिपलाय. ॲथलेटिक प्लेअर. हाय जम्प टायमिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून 80च्या स्ट्राईक रेटने इक्रामुद्दीन खान बॅक टू द डगआउट. 2 बॉल डॉट केले आणि इथून जर आपण पाहिलं तर यस फलंदाज बाद होताना काय फिल्डिंगचा दर्जा. स्टँडर्ड अप्रतिम पाहायला मिळालं. या अगोदर आपण WPLला म्हणा किंवा इतर स्पर्धांमध्ये दिनेश सिंग स्कोरिंग पाहायची असते. प्रेक्षक आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ओंकार त्रिमुखे आम्हाला दर्शवत आहेत. 20 धावा 20 रन. धावा थांबलेत. काय कॅच टिपला होता. सुपर. हेच टॅलेंट आहे. व्हॅल्यू प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला
हेच टॅलेंट दाखवण्याची संधी उपलब्ध होते आणि ते संधीचं सोनं केलंय मलिक यांनी. ब्रिलियंट फिल्डिंग. यावेळेला आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी एज होती. जर कदाचित एज नसती तर विकेट मिळाली असती. बरोबर स्टंपच्या मधोमध होते आणि इथून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. 21 धावा. सद्दाम खान तत्पूर्वी रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. करीम खान आज थोडेसे नाखुश असतील, थोडे म्हणण्यापेक्षा खूपच नाखुश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. चार बॉलचा खेळ संपला आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अजय गुप्ता नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. पठाणवरील संघाची परिस्थिती नाजूक होत चालली आहे. धावा जास्त काही बनल्या नाहीत स्कोर कार्डवरती. यावेळेस फैजानची दिशा भरकटली आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. विरल सर आमच्या दिशेने वळाले, त्यांनी इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक हलक्या शताने पुढे वाढले, जाऊन पोहोचले 22 च्या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत सध्या तर. अजय गुप्ता 8व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आले. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. यावेळेस आल्याबरोबर फटका तर चांगला सजवला. मिस टाइम स्ट्रोक. आणखी एकदा चांगले एफर्ट्स. प्रयत्न तर भरपूर केले गेले. हा कॅच काय होऊ शकला नाही, पण प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. आणखी एकदा चांगल्या प्रकारचा प्रयत्न मलिक यांच्या माध्यमातून. धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचले 24 च्या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फैजान आपला स्पेल हाताळतो आणि शेवटचा बॉल त्याला त्या स्पेलमधील कंप्लीट करायचा आहे. कशा प्रकारचा डिलिव्हर केला जाईल ते देखील बघावं लागेल. चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी त्यांनी तर केली आहे. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये होता. फटका तर चांगला सजवलाय. खेळाडू आहे बॉलच्या खाली. झेल टिपलाय. फैजान जाता जाता अजय गुप्ताला देखील मैदानाच्या बाहेर पाठवून जातील. आणखी एक विकेट फैजान मंजुरीच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. सारंग सुपर किंग्स अँड ऋतिका स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या. लुकमान बॉलर कोण आहे? बॉलर आदित्य गोलंदाजी मार्कवर. पण जेव्हा तुमच्या स्क्वॉडमध्ये जे खेळाडू असतात ते मात्र तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट असते. तुमचं एक बॉन्डिंग तुम्ही तयार करायला हवं. आणि अशा वेळेला तुमचे वेगळे ओनर्स असतात, त्यावेळेला तुमचा एक ग्रुप ओपन केला जातो व्हॉट्सॲपवर आणि त्यावेळेला एकमेकांची ओळख असणं खूप गरजेची गोष्ट असते. यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 धावा. 25. हा बॉल पिमरच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत. नो बॉलचा इशारा येत असताना डायरेक्ट हिट जरूर झालाय स्टम्प्सला, परंतु इथून 1+1 अशा 2 धावा मिळतील. कमरेच्या वरती असल्या कारणानं आपण पाहू शकतायत हा नो बॉलचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावा. मात्र इथे धावा येणं फार गरजेची गोष्ट राहणार आहे. संतोष, शेवटचं षटक कदाचित मागे ठरतं की काय अवन फायटर्स या संघाकरता, कारण की पहिले ज्या 5 ओव्हर्स आपण बघितल्यात आतापर्यंत चांगल्या प्रकारच्या गेल्यात, पण ज्या अंतिम ओव्हर कदाचित मागे ठरू शकेल.
तुम्ही याच्या अगोदर जे चांगलं कार्य पार पाडलंय, शेवटचं षटक जर इथून खराब जर राहिलं तर पूर्ण त्याच्यावरती पाणी फिरलं जाईल. त्या अनुषंगाने शेवटचं षटक फार महत्त्वाचं आहे आणि रजनीश आणि त्याच्याच बरोबरीने मैदान दरम्यान रफिक कुरेशी चांगली बॅटिंग करू शकतायत आणि त्यांनी जर या षटकामध्ये किमान 20+ जर धावा टोकल्या तर एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग टोटल सर आपल्याला पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाहीये. संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले गेले. फ्रीटचा बॉल, हा बॉल आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कंटिन्यूस फ्री हिट राहील. इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली या वेळेला घडलं गेलंय, यस पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल आणि फ्री हिट कंटिन्यूस आपल्याला पाहायला मिळतं. 28 रन झालेत. आता सुवर्ण संधी आहे. या बॉलवर खूप मोठा फटका येईल का, षटकार चौकारात परावर्तित करतील का, याकडे लक्ष असणार आहे. वालीव प्रीमियर लीगचा दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रंदिवस मेहनत घेणारे आमचे लाडके आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टायमिंगच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. आदित्य, 28 धावा झाले. 28 रन्स ऑन द बोर्ड. ह्या वेळेला प्रीटच्या बॉलवर परफेक्ट खेळू शकले नाहीत. तर 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही कॉल नसेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. पठाण वॉरियर्स टीम. शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, त्यानंतर शॉट एक्स्ट्रा, लॉंग ऑफ, फायडिशमध्ये लॉंग ऑन, मिड ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट. ऑन साईडला जरूर खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फुलटॉस बॉलवर परफेक्ट यावेळेला खेळू शकले नाहीत आणि या पण अंपायर्स कॉल. नो बॉल आहे का, कमरेच्या वर बॉल आहे का, की डीपमध्ये बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झाला. अजित म्हात्रे सर येतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीपमध्ये बॉल होता आणि त्यामुळे गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. त्यामुळे आपण पाहू शकतायत फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पठाण वॉरियर्स टीम. काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली गेले तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमान फायटर्स. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. अगदी योग्य तो निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत असताना चिकाटी दाखवली. तिखट मारे, भेदकता, नियंत्रणबद्धता, लयबद्धता दाखवली. या वेळेला सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल वळेल. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या 34 धावा. चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतो. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 धावा. सारंग सुपर किंग्स वर्सेस ऋतिका स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल.
आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्यामुळे नामुष्की ओढवली गेले परिपूर्ण संघावर. ऑन साईडला मोठा प्रहार तर जरूर केला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट अप्रतिम आहे आणि कोणतीही चूक करणार नाहीयेत. लुकमान त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. बॉडी लँग्वेज यावेळेला आपण पाहिली तर पॉझिटिव्ह होती आणि चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद गॉल. हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप. खूप लांब लचक षटक पाहायला मिळतं. या षटकात भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च झालेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. वॉल्यू प्रीमियर लीगचा थरार आजचा पहिला दिवस. 4 दिवस सातत्याने ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. ओम साई मूव्हीज या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतोय. कॉटन बोल्टची संधी दौडून आली आणि विकेट डाऊन. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिला डाव समाप्तीवर. संघाची धावसंख्या 36 आणि विजयासाठी 37 रनचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघ अमान फायटर्स या टीमच्या समोर. जाऊया मॅच क्रमांक 4. सारंग सुपर किंग्स वर्सेस ऋतिका स्ट्रायकर्स आणि तिथे असतील आमचे प्रतिनिधी मिस्टर संतोष चव्हाण. बघा कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. WPLच्या इतिहासामधील पहिला फर्स्ट सीझनमध्ये ट्रॉफी उचलणारे संघ मालक आमच्या समवेत आहेत. रवी बनकर त्यांचा तो संघ होता. राहुल एलन मला तो आणखी आठवतो आणि राहुल यांच्या शुभास्या टॉस केला जातो एका साईडला. वाल्यूचे बाहुबली त्यांच्या समवेत वाल्यूचा आणखी एक धुरंधर अशरफ मंसुरी. एकमेकांच्या विपक्षामध्ये ही मॅच अप्रतिम दर्जाची होणार आहे. टॉस टाइम. टेल्स कॉल दिलाय आणि हेड आलाय. नशिबाची साथ कदाचित धीरज यांच्या समवेत आहे की काय. थँक्यू सो मच आपण आल्याबद्दल, किमती वेळ दिल्याबद्दल. विराजमान हुआ. थैंक यू सो मच. टॉस जीता है धीरज भाई. और सीजन 9 किस प्रकार से कैसा फील हो रहा है महसूस? अच्छा लग रहा है. फील्डिंग करेंगे. और जिस प्रकार से राहुल भाई का सपोर्ट रहता है और राहुल भाई की टीम में हर मर्तबा खेलते हुए कैसा अंदर से कैसा फील होता है? नहीं अच्छा लगता है. एक टीम को ही पकड़ के चल रहे तब से तो अच्छा ही है. अशरफ भी तो कंटिन्यू आई थिंक ऋतिका स्ट्राइकर के लिए खेल रहा है. मैच ज़बरदस्त होएगा. फील्डिंग करते समय अशरफ भाई को कितने तक रोकना चाहेंगे? उसको रोकना अभी रोकना ही पड़ेगा. बहुत फॉर्म में ऑलरेडी हर जगह भरे जा रहे हैं सबको. फिर भी कोशिश करेंगे बेसिक क्रिकेट में 60 के अगर अंदर रोक सके तो ज़्यादा बेटर है. और एक और सवाल आपके लिए रहेगा. वाल्यू की त्रिमूर्ति आपकी टीम में खेल रही है, यानी कि आप, तानाजी और उनके साथ कमलेश भाई, तीनों की टीम में खेल रहे कैसा फील होगा और किस प्रकार से कुछ कैसा अप्रोच दिखेगा? नहीं ये मौका मुझे नहीं लगता बार बार मिलेगा. यही साल है तो कोशिश करेंगे अगर साथ में है तो बेहतर खेलने का. थैंक यू सो मच. और अशरफ भाई शायद अगर आप टॉस जीते आपका डिसीजन क्या होता? फील्डिंग ही करते. लेकिन आपको सबसे पहले बैटिंग करनी है. बैटिंग करते समय कितना स्कोर बनाना चाहेंगे? ऐसा तो कुछ नहीं सोचे लेकिन कोशिश करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा मारेंगे. और त्रिमूर्ति के बारे में क्या कहना चाहेंगे? जिस प्रकार से मेरे को लग रहा है कि 9 साल के इतिहास में पहली बार ऐसा हो चुका है कि एक ही टीम में 3 बड़े खिलाड़ी खेल रहे हैं, तो आप क्या कहना चाहेंगे? तो ये तो बहुत मुश्किल है मेरे लिए. अब 3 जन एक जगह और एक अकेला एक जगह है, लेकिन देखेंगे. फिर भी क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. कोशिश करेंगे अच्छा खेलने के लिए. और ऑक्शन जिस प्रकार से रहा, ऑक्शन से आप तो बहुत खुश थे, लेकिन ऐसे कौन से खिलाड़ी रहेंगे उसके ऊपर आपकी निगाहें रहेंगी आज आपकी टीम में से? वसंत सांबरे है और एक लेफ्टी दाऊद करके है. कोशिश करूँगा कि वो अपना 100% दे और अपना बेस्ट दिखावे. और सीजन 9 किस प्रकार से लग रहा है, किस प्रकार से महसूस हो रहा है, अंदर से फीलिंग कैसी आ रही है? ये एक हमारे लिए समझो एक त्यौहार जैसा है. हम लोग इंतज़ार करते हैं कि ये WPL कब आवे और सब कब जमा हो और कब क्रिकेट का मौका मिले ऐसा खेलने के लिए. और राहुल भाई के वजह से हम लोग समझो इतना यहाँ तक इतना लेवल तक क्रिकेट खेले हैं और उनके वजह से हम लोग आगे जा रहे हैं. थँक यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तसेच सारंग सुपर किंग संघाने जिंकला टॉस आणि त्यांनी बॉलिंग स्वीकारली आहे. ऋतिका स्ट्रायकर संघाला बॅटिंगचं आमंत्रण मिळालं आहे. जाऊयात आपण समालोचन कक्षामध्ये जिथे प्रशांतजी सर आपल्यासमोर जॉईंट होत आहेत.
थैंक यू प्रमोद। सैंडी हमारे साथ जुड़े रहेंगे। बीच मैदान पर बहुत बड़ा मुकाबला पठान वॉरियर्स और अमन फाइटर के बीच, और इस मुकाबले में टारगेट 37 का टारगेट है, तो गेंदबाजी कमाल की रही है। आज अमन फाइटर ने जो टॉस जीता, टीम के कप्तान ने जो फैसला लिया था वो बाकी गेंदबाजों ने सही साबित किया। बहुत बढ़िया गेंदबाजी अमन फाइटर के गेंदबाजों द्वारा रही है। पठान वॉरियर्स की तरफ से आज थोड़ी सी हाराकरी हुई, लेकिन अब क्या गेंदबाजी बहुत बेहतर हो जाएगी, देखने वाली बात है। जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है, ये सोच के आपको गेंदबाजी करनी है। विरल नायर इशारा कर रहे हैं, मैच शुरू करना है। समय मैं आपको बताऊंगा 12:28 का समय है, और तीसरा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। चौथा मुकाबला सारंग सुपर किंग बनाम ऋतिका स्ट्राइकर्स। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर फिलहाल सद्दाम अंसारी, फैजान नॉन स्ट्राइकर इन पर, सलाउद्दीन अनुभवी खिलाड़ी हैं। ऑफ टाइम के बाहर अच्छी गेम। अगर ये छोटा टोटल आपको डिपेंड करना है तो इस तरह की वो बिंदी गेंदी आनी चाहिए, और विकेट बहुत इंपॉर्टेंट है इस मैच में सैंडी। और निश्चित स्वरूपामध्ये जर डॉट बॉल येईल तर प्रेशर वाढेल, आणि प्रेशर वाढेल तर विकेट मिळण्याचे चान्सेस वाढत आहेत। सलाउद्दीन खान एक्सपिरियन्स अनुभवने भरलेला खेळाडू, यावेळेस फुल टॉस मिळालाय, फटका तर चांगला सजवलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल चाललाय। लालूची चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला गेला, आपल्या संघाकरता धावा रोखल्या जात आहेत। इस मुकाबले में बहुत इंपॉर्टेंट रोल रहेगा, खास करके सलाउद्दीन का। बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं, और मेरे हिसाब से 9 संस्करण वो खेल चुके हैं। जिस तरह से वह गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक 8 संस्करण, और उसके जो वो चैंपियन है मैं आपको ज़रूर बताऊंगा थोड़ी देर के बाद। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन सद्दाम और फैजान। फुल टॉस गेंद आंसर पर गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, रन बनाने का कोई मौका नहीं है। बहुत अच्छी गेंद थी, लो फुल टॉस यार करना चाहते थे, और आंसर पर स्क्वायर लेग पर इस गेंद को खेला गया था। स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग, इस तरह से फील्डिंग और गेंदबाजी अच्छी हो जाएगी ना, तो सैंडी ये मुकाबला रोचक हो गया। और निश्चित स्वरूपामध्ये जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर तुमच्याकडे एकच पर्याय, फक्त विकेट। तुम्हाला विकेटच घ्याव्या लागतील। यावेळेस फटका चांगला सजवला, मिडल ऑफ द बॅट, खेळाडू आहे चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय। सद्दाम अन्सारी याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल। सलाउद्दीन खान एक्सपिरियन्स अनुभव त्याने दर्शवलाय, मोठी विकेट प्राप्त झाली आहे। बस्ताइकर के बीच अगला मुकाबला, लेकिन इस मैच में सलाउद्दीन बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं। सद्दाम बैक टू द पेबलन, 3 गेंदों में 2 रन बनाए, बहुत ही महत्वपूर्ण सफलता। अमन फाइटर और पठान वॉरियर्स के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला, और काफ़ी सारे दर्शक ये टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं। टूर्नामेंट का आयोजन करता राहुल जी बघर साहब, लॉकडाउन में जिस तरह से उन्होंने काम किया था, बिल्कुल उसकी सराहना हुई। अब फिलहाल क्रिकेट के लिए बहुत बड़ा योगदान। WPL 2026 की अगर कहानी देखें, 8 संस्करण सफल रहे हैं। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए इम्तियाज मलिक, और टप्पा खाते गेंद नीचे रही है, थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर आए थे, सफल हुए थे, गेंद को स्टीयर करना चाहते थे, बल्लेबाज बीट पे रन बनाने का कोई मौका नहीं। बढ़िया गेंदबाजी इस ओवर में सलाउद्दीन दारा। सलाउद्दीनला माहिती आहे ही मॅच जिंकायची असेल तर पहिलं षटक चांगल्या प्रकारचं, आणि त्याच्यानंतर गोलंदाजांना इथून आत्मविश्वास देणं ते फार महत्त्वाचं असेल। संघाचा नायक टीमला लीड करणारा पाहिजे, आत्तापर्यंत सलाउद्दीनने केलंय। पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंच तेच दर्शवत आहेत। चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली, आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अमन फाइटर्स टीम जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 2 चकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। सफल ओवर का खेल समाप्त हुआ। बीच मैदान पर ज़्यादा चर्चा न करें, मैं समय आपको दोबारा बताना चाहूँगा। 12:32 का समय है, 8 मुकाबले आपको कवर करने हैं, और तीसरा मुकाबला बीच मैदान पर जारी है। बहुत क्रूशियल मैच है, मैच कंटिन्यू करना है। टीम मीटिंग ना करें, टीम मीटिंग ना करें। कप्तान है आपके पास जो अनुभव है, तो ये 4-5 खिलाड़ी यहाँ चर्चा करने की ज़रूरत नहीं है मेरे हिसाब से। तो कप्तान का क्या काम क्या है, कप्तान का रोल क्या है, बाकी सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए। टाइम वही अशु वही बता रहे, अशु जी वही बता रहे, घड़ी दिखा रहे। टीम मीटिंग ना करें, टीम मीटिंग करने की ज़रूरत नहीं। आपके पास वाइस कैप्टन है, कप्तान है, विकेट के 3 लोग बहुत हो गए। बाकी सारे जो मेरे हिसाब से वो 4-5 लोग आते हैं ना, वो केवल देखते कि क्या डिसीजन होगा, क्या डिसीजन होगा। तो समय बहुत इंपॉर्टेंट है, 8 मुकाबले कवर करने हैं।
पहले ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी सलाउद्दीन द्वारा, एक विकेट प्राप्त किया, 2 रन खर्च किए, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। अब जाकर बल्लेबाज की बात करें तो राहुल आदावडे लेदर बॉल आणि अंडर आर्म क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण त्यांचा नेहमीच जलवा बघत असतो। राहुलजी घरत व्यासपीठावरती आहे, या स्पर्धेचे शिल्पकार। पलटॉस गेंद थोड़ा सा लेट खेले, कवर के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन। इससे पहले सलाउद्दीन ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, लेकिन अब गेंदबाज में परिवर्तन तबारक खान आए हैं तो प्रेशर रिलीज हुआ, 2 चौके आए, बल्लेबाज ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की। यावेळेस बघा फ्लाईट दिली होती, असं वाटले कदाचित हा बॉल कशा पद्धतीचा आहे, वाईट खराब पद्धतीचा आहे, एक्स्ट्रा बॉल, आणखी एकदा हा बॉल टाकावा लागेल। आशुतोष व्यवहारे सर आमच्या दिशेने वळतात आणि वाईटचा इशारा दिला गेलाय। ओव्हरचा पुढील बॉल तबारक यावेळेस आपटून टाकलाय, बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक झालाय, बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करतोय, प्राप्त होतील या 2 धावा। बघा सर, पहिल्या षटकामध्ये जसं तो प्रेशर मेंटेन ठेवला होता सलाउद्दीन खान, कदाचित आता तो प्रेशर पूर्णतः रिलीज केला गेलाय। चांगली बॅटिंग झाली सध्या तर। यार एब्सोल्युटली राइट, बहुत बढ़िया आपने बात की कि पहले 2 3 4 5 6 जो गेंदें थी, बहुत बढ़िया गेंदबाजी सलाउद्दीन ने की। उसके बाद में इस ओवर में तबारक, वो तबारक नहीं है जो आपने WPL में देखे हैं, और बहुत बढ़िया गेंदबाजी वो करते हैं। ये लाइन है, बल्लेबाज को परेशान करेगी, और बल्लेबाज बिल्कुल इस वक्त फैजान ने थोड़ा रिलैक्स रहे, और इस मैच में तबारक ने जान डाली, पहले तबाही बल्लेबाजों की और उसके बाद में तबारक के लिए मुबारक बात होगी। फैजान बड़ी विकेट है, बड़ी बड़ी जान में फंसी है। विकेट ही आपको बचा सकता है, आपके पास बैंक बैलेंस ज़्यादा नहीं है, ये दूसरा विकेट। और फैजान आपको आप सबको पता है क्या कमाल की बल्लेबाजी करते हैं, और टॉप रैंकिंग की बात कर टूर्नामेंट में पहले दूसरे तीसरे पायदान पर हमेशा रहे, तो सबसे बड़ा विकेट, प्राइसलेस विकेट तबारक ने लिया। सर्वात मोठी विकेट निश्चित स्वरूपामध्ये, कारण की विकेटची आवश्यकता होती। पठाण वॉरियर संघ तुम्हाला जिंकायचं, तुमच्याकडे 2 ऑप्शन होते, एक डॉट बॉल आणि दुसरा ऑप्शन होता विकेट। डॉट बॉल पेक्षा सर्वोत्तम उदाहरण माझ्या मते तर आहे की विकेट घ्या तुम्ही, आणि इथून विकेट घेतली तर या मॅच मध्ये थोडंफार प्रेशर बॅटिंग साइड टीम वरती देखील येईल, कारण की संघाचा कर्णधार, संघाचा मोरक्या, संघाचा आयकॉन बाद झालाय तबारक। जियाद आल्याबरोबर स्विच हिट, रिव्हर्सचा फटका आपण बघितला, पण बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय। रन आपको बचाने हैं, सदी भी गेंदबाजी आपको करनी है, और फिलहाल रचनात्मक बल्लेबाजी करते हुए बैटर, अच्छा स्ट्रोक, माइंडसेट बहुत अच्छा। कुछ ऐसे खिलाड़ी होते हैं सैंडी जो डकआउट से सेट होके आते हैं, उसमें से एक खिलाड़ी मैदान के अंदर है जिहाद चौधरी। और नॉन स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो मलिक, इम्तियाज मलिक गेंदबाजी करे तबारक। मुकाबला पठान वॉरियर्स बनाम अमन फाइटर्स। शानदार टाइमिंग, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, फ्रंट फुट पर इस गेंद को वो ड्राइव किया। ये जो शॉट खेला गया ना, तब जाकर वो आगे तक इंतजार कर रहे थे, गेंद को वो देखा, उसके बाद में बल्ले का पूरा चेहरा दिखाया, हेड पोजीशन बहुत बढ़िया था, बेहतर सिंगल ही मिलेगा। लेकिन दूसरे ओवर की कहानी, 2 ओवर में 8 का अवसर, 16 रन स्कोरबोर्ड पर है। डीजे बसर आइए, आपका समय हो गया, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी।
क्या गेंदबाज करेंगे शिकार या बल्लेबाज करेंगे पलटवार। आप देख रहे हैं WPL 2026 का सबसे बड़ा त्योहार, ये क्रिकेट का त्योहार है, क्रिकेट का उत्सव आप देख रहे हैं WPL 2026। अब सलाउद्दीन को मौका मिलेगा गेंदबाजी करने के लिए, क्योंकि पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। मलिक साहब एक एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी तरफ जिहाद 16 रन स्कोरबोर्ड पर है। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, ज़्यादा कुछ करने की ज़रूरत नहीं है। इस बार गति का इस्तेमाल करना पसंद करते, पेस का इस्तेमाल करना पसंद करते हैं। ऑफ टप के बाद फुल टॉस गेंद और गेंद को खेल दिया गली और पॉइंट के बीच, 2 रनों के लिए 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 18 रन, 2 विकेट के नुकसान पर। जिया चौधरी चांगल्या प्रकारे ओळखतो की इथून संयमच्या समोर बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे, चौकार षटकाराची बिलकुल इथे आवश्यकता नाही आहे। सिंगल डबलने देखील इथून काम चालू शकते, मग त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग करतोय। यावेळेस आणखी एकदा फुल टॉस बॉल डिफेन्स केला, त्याला देखील सन्मान दिलाय आणि सिंगल धावे करता कॉल, सिंगल धावेची इझिली प्राप्ती होताना पाहायला मिळाली। बघा प्रशांत सर, या मॅचचं जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर सलाउद्दीन या षटकामध्ये किमान 2 विकेट्स पाहिजे तुम्हाला। जी हाँ, मैं तो समझ सकता हूँ, और 3 भी लेते तो बात बनेगी, 2 तो चाहिए, गुच्छे में चाहिए। सबसे बड़ी बात, गुच्छे में विकेट मिलेंगे तो कमबैक करने का मौका मिलेगा। फुल टॉस, गेंद को लैंड करना बहुत जरूरी है, और खराब फील्डिंग, गेंद तेजी के साथ बाउंड्री की तरफ ट्रैवल रोक लिया, कवर के खिलाड़ी ने रोक लिया है। 1 2 3 कितने रन मिलेंगे देखने वाली बात है। साज 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। इससे बैंक बैलेंस कम है, खर्चा ज़्यादा हो रहा है सैंडी, जिस तरह से फील्डिंग हो रही है मैदान के अंदर। ऑलरेडी पॉकेटमध्ये पैसे कमी आहेत, उधळपट्टी जास्त चालू आहे आणि तेच दृश्य होताना पाहायला मिळाले। जिथे सिंगल यायला पाहिजे होती तिथे 3 धावा आल्यात। ओव्हरचा पुढील बॉल सलाउद्दीन खान आपल्या बॉलिंग मार्कवरती। सलाउद्दीनचा बॉल आणखी एकदा फुल टॉस पद्धतीचा, त्याला देखील कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले गेले, दुसऱ्या करता इंटरेस्टेड होते, ज्यात पण नाही मिळू शकणार, एकाने समाधान व्यक्त करावं लागेल। या षटकामध्ये बघा आतापर्यंत धावा देखील आल्यात, सिंगल डबलने तरी देखील प्रशंसा धावा आल्यात। जी हाँ, थोड़ी फील्डिंग और बेहतर करनी पड़ेगी। अगर आप खराब फील्डिंग करेंगे तो जो गेंदबाज है उसका कॉन्फिडेंस जो है थोड़ा सा माइनस हो जाता है। इस ओवर की अगली गेंद टप्पा खाने के बाद लेग स्लिप की तरफ जाते हुए गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया, 2 रनों के लिए डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली गया और 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल 25 रन। अगले मुकाबले के लिए तैयार रहना है सारंग सुपर किंग और ऋतिका स्ट्राइकर्स। और सारंग टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। शानदार क्रिकेट मैदान के अंदर लाजवाब खेल। फुल टॉस खेलते, कवर की तरफ खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, ये थोड़ी परेशानी है। वो बॉडी लैंग्वेज ही बता रही कि आपके पास बैंक बैलेंस नहीं है, तो प्रेशर है, प्रेशर इस वक्त आपके ऊपर है। पठान वॉरियर्स अमन फाइटर के बीच मुकाबला जीतने के लिए 37 रनों का लक्ष्य। स्कोर की बात करते रन संख्या 27, 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और दोपहर का सत्र चल रहा है, 12:40 का समय। ये मैच समाप्त होने के बाद जो टीम डगआउट में बल्लेबाजी कर रहे हैं उनको मैदान के अंदर आना है, सेकेंड करना। और दूसरी बात, सुपर किंग मेरे हिसाब से धीरज जहां वहाँ मौजूद है तो मेरे हिसाब से बताने की ज़रूरत नहीं है। और ऋतिका स्ट्राइकर, आपके बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए मैच समाप्त होने के बाद। मैच समाप्त होने के बाद आना है, पहले नहीं आना है, लेकिन आना ज़रूर है। बहुत ही क्रुशियल मैच, 10 रनों की ज़रूरत है इस मुकाबले में। अमन फाइटर के गेंदबाजों ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, शानदार बल्लेबाजी भी कर रहे हैं, कदमों का इस्तेमाल किया खूबसूरती के साथ। स्ट्राइक कवर की तरफ गेंद को खेला गया था, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है। बेहतरीन बल्लेबाज इस मुकाबले में बल्लेबाज करते हुए मलिक और जियाद। नंबर 3 पर मलिक को मौका मिला, नंबर 4 पर जिहाद बल्लेबाजी कर, जिहाद चौधरी। स्कोर 28 per loss of 2 wickets, chasing a target of 37 runs. Look at this fielding, 10 point, covered point, extra cover, long up. ओह, कबर की तरफ खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, गेंद चलेगी 3 मैन पर 1 रन का या 2 रन मिलेंगे, डिक्लेयर क्षेत्र में गेंद चलेगी तो स्कोर इसी के साथ अब बढ़ता हुआ 30 रन स्कोरबोर्ड पर है। प्रतियोगिता का आज का पहला दिन, कल होगा दूसरा दिन, लेकिन आज टीम जो खेल रही है जिसमें चौथा मुकाबला सारंग सुपर किंग बनाम ऋतिका स्ट्राइकर्स। ओवर की बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण ओवर है, चौथे ओवर में गेंदबाजी कर रहे हैं राफिक। लाजवाब बल्लेबाजी और रन लेना चाह रहे थे, नॉट स्ट्राइकर एंड से बल्लेबाज मना किया बैटर ने। जिहाद चौधरी और मलिक दोनों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। 15 गेंदों में 7 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ओम साई मूवीज पर यह मुकाबला देख रहे, टूर्नामेंट देख रहे, इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण। सभी का स्वागत है।
अमन फाइटर 30 रन 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेल दिया, पीछे खिलाड़ी है उनके पास कोई मौका नहीं है, गेंद बॉडी के बाद 4 रन। WPL चौका। इंपॉर्टेंट विकेट आपको मिला था खास करके फैजान का, उसके बाद में मलिक और जियाद ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है और सर पर खेलना चाहते थे, चहलकदमी करते हुए आगे भी जरूर आए थे। रफी का ओवर अभी तक अगर देखें तो 5 गेंदों में 7 रन। एक्शन रिप्ले यहाँ थोड़ा आगे आया, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, ताकत लगाना चाहते थे और मैच को समाप्त करना चाहते, धोनी के अंदाज में समाप्त करने की कोशिश बल्लेबाज द्वारा। 13 गेंदों में 3 रनों की जरूरत है। अक्रॉस ऑन साइड पर गेंद को खेला गया, गैप में गेंद है, बाउंड्री पर खिलाड़ी है। सलाउद्दीन ने गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं। 12 गेंदों में जीतने के लिए 1 रन की जरूरत है। 36 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ, 12 गेंदें शेष। आइए डीजे मास्टर आपका समय, अब टीम मीटिंग तो नहीं होगी। डीजे मास्टर मात्र 1 रन चाहिए यह मुकाबला जीतने के लिए अमन फाइटर्स टीम के लिए। रिवर्सी पर इसी के साथ रचनात्मक बल्लेबाजी करते हुए यह मुकाबला अमन फाइटर ने जीता है। कांग्रेचुलेशन पठान वॉरियर्स के लिए। अगले मुकाबले में अब फिलहाल इंतजार करना पड़ेगा पहले जीत का। कांग्रेचुलेशन, वेल डन अमन फाइटर। सेकंड करने के लिए आना है अमन फाइटर मैदान के अंदर, ज्यादा समय नहीं जाना चाहिए और पठान लाइन में मैदान के बाहर जाना है और सारंग सुपर किंग जल्दी मैदान के अंदर आपको आना है। दूसरी तरफ से आपको मैदान के अंदर आना है। ऋतिका स्ट्राइकर आपके बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए। इस मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है पहले पारी में।